हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण हे सुंदर असा आसन बनवायला घेतो आहे. अधिक महिना सुरू झाला आहे, त्यानिमित्ताने सुंदर देवासाठी आसन बनवायला घेऊया आणि पटकन होणारा आहे. अगदी एक 10-15 मिनिटात होईल ज्यांना क्रोशा येत आहे त्यांच्यासाठी. आणि क्रोशाचं घेतलेलं आहे मी. आता हे फुलं जी आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरची तुम्ही बनवू शकता. फक्त ग्रीन कलर आणि मागचा देखील व्हाईट कलर मी घेतला, व्हाईट मध्ये क्रीम कलर घेतला. तो देखील तुम्हाला हवा तो कलर घेऊ शकतात. आता मी इथे येलो कलर घेतलेला आहे, तुम्ही दुसरा कलर घ्या. पण मला तो येलो कलरचं माझं जे देवघर आहे ते जरा लाकडी असल्यामुळे त्याच्यात तो छान दिसत होता, म्हणून मी तो कलर घेतलेला आहे. तुम्ही लाल कलरही घेऊ शकतात, गुलाबी कलरही घेऊ शकतात किंवा ऑरेंज कलरही तुम्ही घेऊ शकतात. दिसायला सुंदर दिसतं. आणि मी आता सुई घेताना 4 नंबरची सुई घेतलेली आहे. 4 नंबरचं हुक घेतलेलं आहे मी. आणि मी स्लिप नॉट पासून सुरुवात करणार आहे. आता ज्यांना ज्यांना क्रोशाचं येत आहे त्यांना हे लगेच लक्षात येईल की फक्त स्लिप नॉट घ्यायची. अगदी बिगिनर्ससाठी पण खूप सोपं आहे हे. पटकन करू शकाल. आणि आता हे क्रोशाचं मी घेतलेलं आहे. स्लिप नॉट घेतली आणि स्लिप नॉट घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये फक्त चेन घेते. आता तुमच्या देवघराची लांबी किती असेल त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला किती लांब हवंय. फक्त घेताना ना 3च्या पट्टीत घ्या. म्हणजे 3, 3, 6, 12 अशा पट्टीमध्ये तुम्ही घ्या. आणि त्यानंतर ते घेतल्यानंतर आता बरोबर पुढून 2 सोडायचं आणि तिसऱ्यामध्ये बरोबर तो खांब घालायचा, तिसऱ्या चेनमध्ये. आणि हा पूर्ण खांब आहे, म्हणजे डबल क्रोशा आहे. म्हणजे यानोवर करायची आणि स्टिचमध्ये टाकायची आणि दोघातून एक, परत यानोवर करून दोनातून एक असं काढायचं आहे. हा डबल क्रोशा घेतलेला आहे, म्हणजेच आपला खांब घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण खांब घालून घ्यायचे त्याच्यावरती. परत एकदा मी सांगते, जेवढं तुमचं देवघर असेल ना तेवढ्या लांबीची तुम्ही चेन करून घ्या. फक्त ती 3च्या पट्टीत घ्या. आणि त्यानंतर त्याच्यावरती फक्त डबल क्रोशा घ्यायचे आहेत. पहिले 2 स्टिच सोडायचे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजे जे पहिले ते 3 जे स्टिच आहे ना त्याचा एक डबल क्रोशा पकडला जातो. आणि असं करत करत आपण अगदी शेवटी यायचं आहे. असंच करायचं आहे हे पूर्ण आणि सगळ्यात शेवटी यायचं आहे. आल्यानंतर बघा माझं हे बघा, हे आता मी छोटं घेतलंय. वरचं जी मी मोठं करायला घेतलंय. तुम्हाला दाखवणार ना छोटं. ॲक्चुअली ते 2 स्टेपमध्ये मला करायचं होतं. खालचं जरा मोठं घ्यायचं होतं मला, म्हणून मी ते मोठं घेतलं आणि हे छोटं आता तुम्हाला करून दाखवते. फक्त 3च्या पट्टीत घ्या. आता पुढची लाईन सुरू करताना फक्त एकच चेन घ्या आणि तिथेच डबल क्रोशा घ्या. त्याच स्टिचमध्ये, पहिल्या स्टिचमध्ये. याने काय होईल, ती जी बॉर्डर जी असते ना ती सरळ येईल तुमची. जर आपण 3 चेन घेऊन आपण केलं ना तर ती बॉर्डर सरळ येत नाही. आणि मग त्यानंतर प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशा घालत जा. आता ज्यांना बेसिक येत नाही त्यांनी प्लीज माझे बेसिकचे व्हिडिओ बघा क्रोशाचे. त्याच्यात सगळे डिटेल दिलेले की डबल क्रोशा कसं घ्यायचं. आणि नसेलही येत तरी आता याच्यावरनं कल्पना येईल की हा डबल क्रोशा यानवर करून आत टाकायचं स्टिचमध्ये. परत यान घ्यायची, दोघातून एक, परत यान घेऊन दोघातून एक. हा झाला डबल क्रोशा. अशा पद्धतीने हे पूर्ण कंप्लीट करून घ्या. आता तुम्हाला रुंदी देखील जेवढी हवी तेवढी तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे सपोज आता मी वरच्या याला 5 किंवा 6 राऊंडच घेतलेले आहेत. दुसरे तुम्ही आता खालचं, म्हणजे मला जरा मोठं हवंय, छोटासा पार्ट आहे त्याच्यावरती ठेवायला हवाय. आता इथे मी जे राऊंड घेतलेले आहेत इथे खालच्याचे मी जरा जास्त राऊंड घेते. ही रुंदी देखील तुम्ही ठरवू शकतात. तेवढ्या लांबीचं आणि रुंदीचं तुम्ही बनवू शकतात. फक्त लांबीला मी म्हटलं तुम्हाला ते 3च्या पट्टीत घ्यायचं आहे. आता काय करते आहे मी, आता इथे ना मी हा ग्रीन कलर पानासाठी लावून घेते आहे. पानासाठी लावून घेताना सगळ्यात पहिला जो स्टिच आहे ना त्याच्यामध्ये मी बरोबर असा ग्रीन कलर घालून घेते आहे आणि तो जॉईन करते ग्रीन कलर. ग्रीन कलर जॉईन केल्यानंतर तिथेच मी काय करते, एक चेन घेते. पहिल्याच याला एक चेन घेते आणि खालचे 2 स्टिच सोडते. खालचे 2 सोडायचे आणि तिसऱ्यामध्ये खालचे 2, 1, 2 सोडून तिसऱ्यामध्ये मी काय करते आहे, डबल क्रोशा घेते आहे. तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा. त्यानंतर 1 आणि 2 चेन आणि परत तिथे डबल क्रोशा. त्याच स्टिचमध्ये डबल क्रोशा. एका स्टिचमध्ये. म्हणजे एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशा. परत आता 2 खालचे सोडायचे. 1 आणि 2. 1, 2 सोडायचे. तिसऱ्यामध्ये डबल क्रोशा. मग 2 चेन आणि त्याच स्टिचमध्ये परत 1 डबल क्रोशा. परत असंच पूर्ण करायचंय. म्हणजे परत आता डबल क्रोशा, खालचे 2 सोडायचे. तिसऱ्यामध्ये 1 डबल क्रोशा. त्यानंतर 2 चेन, म्हणजे व्ही स्टिच म्हणतात त्याला. आणि परत 1 डबल क्रोशा. याला व्ही स्टिच असं म्हटलं जातं कारण त्याचा व्ही आकार येतो. परत
डबल क्रोशा 2 सोडायचे, तिसऱ्यामध्ये 1 डबल क्रोशा, 2 चेन आणि त्याच स्टिचमध्ये 1 डबल क्रोशा. अशा पद्धतीने हे पूर्ण ग्रीन कलरचे पानांचा इफेक्ट दिसण्यासाठी हे पूर्ण आता शेवटपर्यंत हे करायचं आहे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत करायचं आणि सगळ्यात शेवटी जी आहे ना ती जसं आपण स्टार्टिंगला घ्यायचं, जसं फर्स्ट याला सिंगल क्रोशा घ्यायचा आणि एक स्लिप स्टिच घ्यायची किंवा सिंगल क्रोशा घ्यायचा आणि चेन घेऊन कट करायचा. सिंगल क्रोशा घेतला मी इथे, आता एक चेन घेते आणि कट करते. झालं. कट करून चेन घेतली तरी चालेल किंवा चेन घेऊन कट केला तरी पण चालेल. झालं. आता हा थ्रेड पाठीमागे लपवून घ्यायचा आहे. आता हे लपवताना तुम्ही सुई म्हणजे नीडल घेऊन त्याच्याने जरी त्यातून टाकून केलं तरी देखील चालेल किंवा अशा पद्धतीने मागे पूर्ण घेतलं क्रोशाच्या ह्याच्याने आणि नंतर तो चिटकवून टाकला तरी देखील चालेल. अगदी छोटंसं हे लावून. अशा पद्धतीने हे करायचं. आता मी काय करते, येलो थ्रेड लावते तिथे. आता येलो थ्रेड लावताना मी पण स्टार्टिंगला तिथेच लावते आहे जिथे आपण सुरुवात केली तिथेच. पहिले ग्रीन कलरचं जिथे घेतला होता सिंगल क्रोशा तिथेच इथे मी आता एक चेन घेते. ही एक चेन घेतली, त्यानंतर दुसरी चेन घेतली आणि तिसरी चेन घेतली. सॉरी 2 चेन घेऊन तिथेच मी आता एक डबल क्रोशा, त्यानंतर पुढच्या ह्याच्यात म्हणजे जे आपण 2 चेनचं हे सोडलं होतं ना पानाच्या मधलं ते, तिथे मी आता इथे 4 किंवा 5, आता तुम्हाला ती जाडी किती हवी आहे. आता इथे माझी ना वूल जाड आहे म्हणून मी इथे 4 घेतलेले आहेत. तुम्ही इथे जर वूल तुमची हे असेल ना बारीक तर तुम्हाला 5 साधारणतः लागेल. आता इथे हे बघा असं टुलिप तयार झालं. परत एकदा सांगते, 1, 2, 3 घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी बरोबर ही स्लिप स्टिच घातली पुढच्या ह्याच्यामध्ये. आता पुढचं टुलिप बघा कसं करते म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. यार्न करून त्याच्यामध्ये डबल क्रोशा 1 घेतला. 1 आता तुमच्या जाडीनुसार मी मगाशी तुम्हाला म्हटलं वूलच्या जाडीनुसार तुम्ही डबल क्रोशा घ्या. 5 साधारणतः लागतात. 2 मी इथे 4 घेतले कारण माझे वूल जाड आहे. 4 आणि इथे मी हे 4 मी डबल क्रोशा घेतले. त्यानंतर यान अशी काढायची पहिल्या हुकमधून आणि पहिली जी आपण स्टिच घेतलेली आहे ना त्या दोघातून टाकायची आणि काढायची. आता मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते आहे पुढचं. आता परत बघा लक्षात नसलं तर अगदी जवळून दाखवते. हे 3 घेतले आणि याच्यामध्ये मी आता स्लिप स्टिच घेते हा. त्यानंतरच पुढच्या याच्यामध्ये बघा कसं फुल तयार केलंय ते बघा नीट. आता इथे अशा पद्धतीने मी 2 तयार करून घेतले. तिसरा आता अगदी जवळून दाखवते नीट बघा. परत ना असा एक डबल क्रोशा घ्यायचा. पहिल्या याच्यातून त्या 2 याच्यामधून 2 चेनची जी स्पेस ठेवली त्यातून दुसरा डबल क्रोशा घेतला. तुम्ही 5 घ्या. मी परत सांगते. हा तिसरा आणि हा चौथा. बघा माझी यान अगदी जाड आहे. आता हे 4 घेतल्यानंतर मी काय करते पहिल्या याच्यातून हे काढायची सुई आणि असं काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुमचं फुल तयार होतं की 3 चेन घ्यायच्या, पुढच्या ह्याच्यात स्लिप स्टिच, परत पुढच्या ह्याच्यात. आणि मी ऑलरेडी टुलिप्स कसं बनवायचे असं हे तुम्हाला दाखवलं आहे. दोन्ही तिन्ही एपिसोड्स याच्या आधीचे जे माझे एपिसोड नाही सॉरी व्हिडिओज त्याच्यावरती झालेले आहेत. ते तुम्ही प्लीज बघा. म्हणजे मी टुलिपची पिन कशी बनवायची, हे गजरा कसा बनवायचा हे सगळं घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी 3 चेन घ्यायचे आणि ते स्लिप स्टिच घेऊन 1 चेन घेऊन थ्रेड कट करायचा की तयार झालं. बघा किती सुंदर दिसतं हे आसन. तुम्ही देवघरामध्ये बघा खूप सुंदर दिसतं आणि पटकनही होणार आहे. अगदी अधिक महिना सुरू आहे. छानपैकी हे हातात घ्या आणि सुंदर करा. पुरुषोत्तम मासासाठी मस्तपैकी तयार होईल आणि हे गिफ्ट म्हणून पण खूप छान दिसतं. तर तुम्ही ते तसं करू शकतात. कोणाला गिफ्ट म्हणून देखील देऊ शकतात. म्हणजे अगदी सवाष्ण आली की ब्लाउज पीसच्या ऐवजी हे अगदी छान पडतं. आणि करा. आवडलं तर सांगा. अशाच काही आयडियाज तुम्हाला हव्या असतील तर मला सांगा. आता हे देखील मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की हे तू करून दे, दाखव ना मला. सो मी हे करून दाखवलं तिला. तिला तिच्यासाठी हवं होतं म्हणून मी हे करून दाखवलं. तुम्ही देखील हे नक्की करा आणि मला अशा आयडियाज म्हणजे मला जरी आयडियाज नाही सॉरी मला जरी सांगितलं की तुम्ही हे असं करून दाखवा आम्हाला, मी ते तुम्हाला नक्की शिकवेल. आता बघा मी हे थ्रेड आतमध्ये टाकून घेतेय आणि हे क्लोज करतेय फक्त, बाकी काही करत नाहीये. क्लोज करते आणि तो थ्रेड कट करतेय म्हणजे ते दिसायला सुंदर दिसेल. आणि असंच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग आणि सबस्क्रायबिंग माय चॅनल. थँक्यू.